नमस्कार, झिरो अवर मध्ये आपलं स्वागत। निवडणूक संपली, पण फक्त महाराष्ट्रात। देशात अजूनही 2 टप्पे उरले आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता आपल्यालाही लागू आहे। आजची मोठी बातमी ही की राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय। महाराष्ट्राची आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी या पत्रात केली आहे। आचारसंहिता शिथिल व्हावी या मागचे कारण आहे राज्यातील दुष्काळ। आजच्या भागाची सुरुवात करूयात याच आसमानी संकटाच्या बातमीनं। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, खास मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाणी टंचाईचं संकट गहन होत चाललंय। मराठवाड्यातील एकही शहर उरलं नसेल जिथं पाणी टंचाईचं संकट नसेल। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त कोरडेपणा पुरून उरलाय। विहिरींनी तळ गाठलाय, बोरवेल मधलं कोरड्यात पडल्यात, नदी पात्रांमध्ये मैदानं झाली आहे। रात्र रात्र जागून पहाटे किंवा भल्या सकाळी टँकर येईल या आशेनं आणि तांबरल्या डोळ्यांनी जथ्थेच्या जथ्थे गावांच्या वेशीवर बसलेले दिसतायत। मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात टँकर सुरू झालेत। गावागावात आणि वाड्या वस्त्यांमध्ये पाण्याच्या थेंबासाठी माणसं आसुसलेली असताना ही वेदना प्रत्येक गोठ्यापर्यंत पोहोचली। जनावरांना ना पुरेसा चारा आहे ना प्यायला पुरेसं पाणी। त्यामुळे दुष्काळाची झळ सोसणाऱ्या जनावरांची पोटं खपाटीला गेली आहेत। म्हणूनच जनावरांना जगवायचं कसं हे प्रश्नचिन्ह डोक्यावर घेऊन शेतकरी जनावरांच्या बाजारात त्याचं उत्तर शोधतायत। याच कोरड्या दुष्काळानं सर्वसामान्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न असतानाच अनेक उत्पादनांवरही परिणाम झालाय। चारा छावण्यांवरून राजकारण सुरू झालंय। अगदी ग्राउंडवरून एबीपी माझाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ही भीषण परिस्थिती आम्ही तुमच्या समोर आजच्या झिरो आवर मध्ये मांडणार आहोत। पण सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या भागात पाणी टंचाई जाणवत आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। याच पाणी टंचाईची दाहकता आणखी ठळकपणे दिसते जेव्हा इथल्या टँकर्सचे आकडेवारी पुढे येते। आज घडीला एकट्या मराठवाड्यात किती टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे त्याचीच आकडेवारी पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। ही आहे फक्त मराठवाड्यातल्या पाणी टँकर्सचा हा आकडा। 698 छत्रपती संभाजीनगर इथे टँकर, जालनाला 495, बीडमध्ये 434 टँकर्स तहान भागवत आहेत, तर धाराशिवमध्ये 134, लातूरमध्ये 34, नांदेडमध्ये 21, परभणीमध्ये 14, हिंगोलीमध्ये 7, एकूण 1837 टँकर्स मराठवाड्याची तहान भागवत आहेत असे आकडे आपल्याला दिसत आहेत। आता खरं तर तुम्ही म्हणाल की नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये टँकर्सची संख्या कमी आहे म्हणजे इथली स्थिती चांगली असेल, पण तसं नाहीये। हे टँकर्सचे आकडे सरकारी आहेत। आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये खासगी टँकर्सची संख्या ह्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे। याच दुष्काळी परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आढावा बैठक घेतली। खरं तर देशात निवडणूक आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे सरकारी पातळ्यांवर मोठ्या घोषणा करण्यासाठी काही निर्बंध येतात। त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। आचारसंहिता असल्या कारणानं ह्या बैठकीत काही मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा नव्हती आणि तसेच झाले। पिण्याचं पाणी
पाण्याचे पिण्याच्या टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठंही काही कमतरता भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. चाऱ्याचा प्रश्न असेल, टंचाई असेल तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे, त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. भविष्यात देखील जी आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे त्यासाठी जे रिचार्जिंग आहे, पुनर्भरण आहे, या संदर्भात जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्यात. पण या बैठकीची चर्चा दुसऱ्याच कारणासाठी जास्त झाली, ते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांची गैरहजेरी. कोण आणि काय आहेत कारणे ते बघूया मीडिया सेंटरला. या बैठकीला उपस्थित नसलेले पालकमंत्री: संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री, तब्येतीच्या कारणानं ते आज मुंबईत होते. दुष्काळाच्या आढावा बैठकीसाठी अनुपस्थित असलेले धनंजय मुंडे, बीडचे पालकमंत्री, विदेशात जाण्याच्या तयारीत असल्यामुळे उपस्थित नव्हते. अब्दुल सत्तार, हिंगोलीचे पालकमंत्री, तेही परदेशात असल्या कारणानं तेही आजच्या दुष्काळाच्या आढावा बैठकीसाठी अनुपस्थित होते. अतुल सावे, जालन्याचे पालकमंत्री, देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर असल्या कारणानं तेही अनुपस्थित. मग उपस्थित कोण होते तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील. गिरीश महाजन, लातूर आणि नांदेडचे पालकमंत्री, तेही या बैठकीला उपस्थित होते. तानाजी सावंत, धाराशिवचे पालकमंत्री, तेही बैठकीला उपस्थित होते. खरं तर आचारसंहिता लागू होण्याआधी जाहीर झालेली कामं करण्यास किंवा मदत देण्यात कोणतीही अडचण नसते, पण नव्यानं काही गावांचा किंवा मदतीचा समावेश करायला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. म्हणूनच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी निवडणूक आचारसंहितेतून सूट मिळावी, जेणेकरून पाणी टंचाई प्रश्नावर मदतीला वेग येईल अशी मागणी केली होती. सरकारनंही आज हीच मागणी राज्य निवडणूक आयोगाला केली. इतकंच नाही तर राज्याचे मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिल्यानंतर निवडणूक आयोगानं हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे. उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय येण्याची शक्यता आहे. याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र आता जाऊयात नंदुरबारमध्ये. तिकडे सातपुड्याच्या दुर्गम भागातही दुष्काळाचे सावट गडद होताना दिसते. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या बोदला गाव सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे. 1 हंडा पाण्यासाठी आदिवासी महिलांना डोंगराळ भागातून 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. 1500 लोकसंख्येच्या या गावात 20 ते 25 विहिरी आणि हातपंप आहेत. मात्र ते मार्च महिन्यातच आटल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. गावात एकमेव हातपंप सुरू आहे, त्यावर 300 कुटुंबियांची तहान भागवली जाते. आपल्या लहान लेकरांना हाताशी घेऊन या आदिवासी महिला पायपीट करून या हातपंपावर पाणी भरण्यासाठी येतात. पाण्यासाठी जास्त गर्दी झाल्यानं इथेही नंबर लावावा लागतो. त्यातच जर या पंपाचे पाणी आटलं तर किमान 4-1 तास पाण्याची वाट बघत या ठिकाणीच थांबावं लागतं. चांगला पाऊस पडेपर्यंत हा हातपंप सुरू राहावा अशीच प्रार्थना हे गावकरी करत असतील. 2-3 किलोमीटर चालत जावं लागतं आणि पाणी आणावं लागतं. माझ्या गावात पाण्याचं टेन्शन आहे. सकाळी 7ला लावतो नंबर तर रात्री 1 वाजेपर्यंत नंबर
लागतं आणि आम्ही महिला आहे, आम्हाला जेवण करायला टाइम नाही भेटत, स्वयंपाक करायला टाइम भेटत नाही। मग आम्हाला कुठं जेवण करू, कुठं पाणी भेटेल, कुठं गुरांना पाणी आणू, कुठं शरीरांना आणू असं आम्हाला वाटतं। आम्हाला पाण्याची टेन्शन एवढे आहे। आम्हाला हे तरी काहीतरी सरकारांनी करावं पाहिजे। जिथे लहान बाळ आहे त्यांना पण ते ग्लास काय तांब्या ते पण उचलून आणावं लागतं, ते पण पोरांना पाणी पाहिजे असं करून एक ग्लास पाणी पुरत नाही आम्हाला। विहीर खोदलेले आहे, विहिरीत पण पाणी नाही आहे। 20 हेडपंप आहे, त्याच्यात पण बाकीच्या हेडपंपांना पाणी नाही आहे। एकच हेडपंप मध्ये पाणी आहे। ते सकाळचा नंबर लावता, मग ते भरता पाणी आटून जातं, मग बसावं लागतं। मग ते बसून तिथं पंपात थोडंफार पाणी आलं का ले काढायला लागतं। मग ते भरलं का ते चाललं गेले का दुसरा नंबर लावता, मग तसं नंबर लावता पूर्ण दिवस निघून जाता, बाकी भरताय असं होऊन जात आहे। मग ते पायी यावं लागतं 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं। मराठवाड्यात पाणी टंचाईसोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होताना दिसतोय। चाऱ्याची टंचाई झाल्यामुळे भाव वाढीच्या संकटाला पशुपालकांना सामोरे जावं लागत आहे। कडबा, हिरवा चारा तसेच सरकी पेंडीचे भावही 300 ते 400 रुपयांनी वाढले आहेत। त्यामुळे जनावरं जगवायची कशी हा प्रश्न पशुपालकांसमोर पडलाय। चारा टंचाई आणि दरवाढीच्या परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी आढावा घेतलाय, त्यावर एक नजर टाकूयात। मी सध्या परभणीच्या गुरुवार बाजारामध्ये, आणि हा जो चारा दिसतोय हा कडब्याच्या पेंडीचा भाव असेल, हिरव्या चाऱ्याचा भाव असेल, त्याचप्रमाणे सरकी पेंडचा जो भाव आहे तो सुद्धा वाढलेला आहे। हिरव्या चाऱ्याची जी पेंड आहे ही पेंड 2000 रुपये शेकड्याने विकल्या जात आहे, तर त्याचबरोबर कडब्याची पेंड सुद्धा 2000 ते 2200 रुपये शेकड्याने विकल्या जात आहे। हेच भाव जे आहेत ते आपण बघितलं तर 1500-1600 रुपयांवर होते, ते आता भाव 2000वर गेलेले आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर सरकी पेंड जी लागती जनावरांसाठी दुभत्या, तिचे भाव सुद्धा 2900 रुपये क्विंटल होते, मात्र ते भाव सुद्धा आता 400 रुपयानं वाढलेत आणि आता 3300 रुपये क्विंटलनं सरकी पेंड विकल्या जात आहे। आणि यामुळेच कुठंतरी आता जनावरं आपले जगवायचे कसे हा प्रश्न पशुपालकांमध्ये आहे। आणि मान्सून जरी वेळेत येणार असलं, जरी सांगितलं असलं तरी पाऊस केव्हा पडेल आणि त्यानंतर चाऱ्याची जी काही आहे वाढ ती केव्हा होईल, चारा उपलब्ध केव्हा होईल हा प्रश्न आहे। त्यामुळेच आता पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। अहमदनगर मुळातच दुष्काळी भाग अशी ओळख, त्यात उन्हाचा पारा काही केल्या खाली येत नाहीये, म्हणून पाणी टंचाई वाढलीये, पिकं जळतायत, माणसांची तहान भागत नाहीये, तिथे जनावरांची काय अवस्था म्हणावी। शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरीही अंगाची काहिली करणाऱ्या या झळांपुढे हतबल झालाय। दक्षिण अहमदनगरच्या गुंडे गावात दररोज जवळपास 10,000 लिटरपेक्षा जास्त दूध संकलन व्हायचं, पण सध्या त्यात 30% अधिक घट झाली आहे। यामुळे दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी संकटात सापडलाय। आपण जगायचं कसं आणि जनावरं जगवायची कशी हा प्रश्न सध्या शेतकरी राजा विचारतोय। साधारणतः 80 ते 90 गाय आहेत। डोंगराला चारायला असतात, पाण्यात सोय नाही, चाऱ्याची सोय नाही, पण चाललंय तसंच। दुष्काळ म्हणजे खूपच बेकार आहे यावर्षी, अशी परिस्थितीच नव्हती कधी, इतकं कठीण चाललंय। शासनाकडे मागणी आहे की चारा पाणी उपलब्ध व्हावं। दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकीकडं स्वतःलाच प्यायला पाणी नाही, शासकीय टँकरनी सगळीकडे पाण्याचा पुरवठा होतोय, आणि दुसरीकडे जनावरांसाठी पाणी विकत घ्यावं लागतं, कारण शासन जनावरांना पाणी देत नाही। शासनानं डिक्लेअर केलं की जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चारा अजून 2 महिने पुरेल एवढा चारा आहे, परंतु इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे। गेल्या 3 महिन्यापासून चारा शेतकरी विकत आणतोय। आज गुंडेगावची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय
प्रचंड हालाखीची झालेली आहे. कुठल्याही विहीरला बोरला या ठिकाणी एकही थेंब पाणी राहिलेलं नाही. आज शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचार केला तर आज जे गुंडेगावचं कलेक्शन हे जवळजवळ 10,000 लिटर पर्यंत होतं, तर आज ते पूर्ण कलेक्शन घटत अक्षरशः 7-7.5 हजारावरती आलेलं आहे. पशुखाद्याचेही दर प्रचंड वाढलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात जिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहे तिथे शेतकरी फळबाग वाचवण्यासाठी केविलवाडी धडपड करताना दिसत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातला मंद्रुप गावात शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मंद्रुप गावात कुंभार भावंडांची 15 एकर शेती आहे, ज्यामध्ये जवळपास 10 वर्षांपूर्वी लिंबू बाग लावली होती. लिंबाचे हेच 1200 झाडं वाचवण्यासाठी दिवसातून 2दा शेतीला टँकरनं पाणी द्यावं लागत आहे. पाणी टंचाईमुळे यावर्षी साधारण 15 लाखांचे उत्पन्न बुडाले असं कुंभार बंधू सांगतायत. शेती जगवण्यासाठी सुरू असलेली ही धडपड जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप गावातील कुंभार भावंडांनी जवळपास 10 वर्षापूर्वी लावलेली ही लिंबूची बाग आहे आणि पाण्याच्या टंचाईमुळे, पाण्याच्या अभावामुळे ही झालेली बागेची अवस्था. संपूर्ण झाड आता वाळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं पाणी टंचाईमुळे आता त्यांच्यासमोर एकच लक्ष आहे, ते म्हणजे आता झाडं जगवण्याचं. 10 वर्षांपूर्वी लावलेली झाडं अक्षरशः आता वाळून जायला सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीनं जगवतात? सर, आता आम्ही गेल्या वर्षी दुष्काळामुळं पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. 5 महिन्यापासून आम्ही टँकरनं पाणी घालत आहे. ते रोज 5,000चा खर्च आहे आणि आम्ही पाणी 4 ते 5 किलोमीटरनं विकत आणून पाणी झाडांना घालत आहे. फक्त फळाचं आम्ही हे केलं नाही, फक्त झाड जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो आहे. खर्चाचा कसा हिशोब करता? कारण रोजचं इतका खर्च म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्नाला सगळ्यांना माहिती आहे, ते उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असते जेव्हा शेती असते. खर्च भागवता का? कारण कसं आहे माहिती आहे का, आता खर्च तर कुठनं तर आम्ही व्याजानं काढू, काहीतरी काढू, पण जगावं लागलं. कारण कसं आहे माहिती आहे का, 10 वर्षापासून आपण झाड लावलं आहे, अगोदर लावलं आहे, ते जर आत्ता जर वाढले जवळजवळ आम्ही 10 ते 15 वर्ष मागं जाईल. म्हणून एका वर्षासाठी आपण जगवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कुठल्याही पैसे अरेंज करू आता सध्या, पण झाडाला जगवायचं कसं हे सध्या बघत आहेत. आता फळाचा कुठलाही विचार करत नाही आम्ही. कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, मंद्रुप, सोलापूर. याच दुष्काळ कहाण्या पाहिल्यानंतर आता आपण पाहूयात आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न मी परत एकदा सांगते. तुम्हाला तुमच्या भागात पाणी टंचाई जाणवते का? बघूया सोशल मीडियावरून काय सांगितलंय लोकांनी. पहिली प्रतिक्रिया X वरून हनुमान पाटील यांची. प्यायला पाणी नाही आणि जनावरांना चारा सुद्धा नाही. YouTube वरून दीपक शेळके. खूप पाणी टंचाई आहे, पण कोणताही नेता फिरकणार नाही, काही करणार नाही, फक्त घोषणांचा पाऊस मराठवाड्याला. YouTube वरून सागर जाधव. पिण्याचे पाणी उपलब्ध आहे, पण शेतीसाठी पाणी कमी आहे. फेसबुक वरून ज्ञानेश्वर पवार. पाथरीमधील माझ्या पाटोडा गावात भीषण पाणी टंचाई आहे. इंस्टाग्राम वरून अमेय साळकर. पाणी येतं ते पण अर्धा तास, बिल भरून सुद्धा पाणी नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.